नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या पुणे प्राईम या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वप्रथम नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. असीम सरोदे यांना दिलासा, बार काउन्सिलकडून निलंबन निर्णयाला स्थगिती. अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अंजली दमानिया यांची मागणी. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचं काम कृषी विभागाकडून सुरू, दत्तात्रय भरणे यांची माहिती. आणि पुण्यात देश विदेशातील हवामान तज्ज्ञांची उपस्थिती. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. कोरेगाव पार्क येथील वादग्रस्त जमिनीच्या पाहणी दरम्यान प्रवेश नाकारल्यानं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया संतप्त झाल्यात. त्यांना गेटवरच थांबवत प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर दमानिया यांनी जमिनीच्या मूळ मालकांशी संवाद साधत पुढील माहिती जाणून घेतली आहे. दरम्यान दमानिया यांनी अधिकाऱ्यांवर दबावाखाली काम केल्याचा आरोप करत व्यवहार रद्द करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दाव्यावरही सवाल उपस्थित केलाय. अधिकारी आणि सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचाही त्यांनी आरोप केलाय. कुठच्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तात्काळ राजीनामा देतो. अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यात जेव्हा मीच आरोप केले होते तेव्हा मी आणि विजय पांढरेंनी तो विषय लावून धरला होता. तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी 5 वाजता एकदा अचानकपणे राजीनामा दिला की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी. आणि आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत. आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आता ही जी समिती काढली आहे त्या 6 पैकी 5 सदस्य पुण्याचे आहेत. काही या समितीकडनं आपण महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यातनं निष्पक्ष असा चौकशी होईल? खरं अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर मनाची लाज असेल तर त्यांनी तात्काळ दिला पाहिजे. वरिष्ठ वकील असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलच्या निर्णयाला बार काउन्सिल ऑफ इंडियानं स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर सरोदेंनी पत्रकार परिषद घेऊन ही कारवाई अतार्किक आणि राजकीय दबावातून झालेली असल्याचा आरोप केलाय. राजेश दाभोळकर यांना बार काउन्सिल समोर उभे राहण्याचा अधिकारही नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. बीसीआयनं न्याय दिला, मला पुन्हा वकिली करण्याची मुभा मिळाली आहे असे सरोदे म्हणाले. नमस्कार. 12 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने एक निर्णय घेतला आणि मी गैरवर्तणूक केली असा ठपका लावून त्यांनी माझी सनद 3 महिन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला होता. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जी एक सभा ठेवलेली होती शिवसेनेतर्फे, त्याच्यामध्ये पक्षांतर बंदी संदर्भातील निर्णय किंवा पक्षांतर्गत वादाचा निर्णय या संदर्भात निर्णयाची शहानिशा, चिकित्सा आणि विश्लेषण सोप्या भाषेत लोकांसमोर मांडावं असं मला उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं. आणि वरळी डोम इथे मुंबईला जी सभा मोठी झाली त्याच्यामध्ये मी सर्वोच्च न्यायालयाचा पक्ष आणि सत्ता संघर्षासंदर्भातला निर्णय, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष तेव्हाचे राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय, त्याच्यामधले चुकीचे संदर्भ जे त्यांनी घेतले होते, असंविधानिक स्वरूपाचा निर्णय घेतला होता, घटनाबाह्यता त्याच्यामध्ये होती, ती सर्व विश्लेषणात्मक पद्धतीने मी मांडली होती. त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी ज्या होत्या त्याच्यामध्ये मी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे जेव्हा भाषण करताना त्यावेळेस ते काही त्या पदावर नव्हते, राज्यपाल पदावर, त्यांना मी भाषणाच्या ओघामध्ये फालतू व्यक्ती आहे पण ते संविधानिक पदावर बसल्यात अशा स्वरूपाचा काहीतरी उल्लेख केलेला होता. आणि सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल किंवा न्यायव्यवस्थेमध्ये सगळीकडे भ्रष्टाचार आहे हे आपल्याला मान्य करायला पाहिजे, तरच आपण न्यायव्यवस्था चांगली करू शकतो अशा आशयाचं मी बोललो होतो. आणि राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासाचा विश्वासघात केला असं सुद्धा मी सांगितलं होतं. त्या भाषणाचे संदर्भ देऊन राजेश दाभोळकर नावाचे भाजपचे कार्यकर्ते यांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलकडे तक्रार केली होती. आणि त्या तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलने माझी सनद निलंबित करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय मुळातच चुकीचा आहे असं मी सातत्याने त्यांना सुद्धा सांगितलं, तक्रारदार जे आहेत त्यांना सुद्धा सांगितलं. तक्रारदार राजेश दाभोळकर हे काही माझे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशननं सन 2021 ते 2025 या कालावधीसाठी घेतलेली निवडणूक
घटनाबाह्य, बोगस आणि मनमानी पद्धतीनं झाली असून तिच्या मागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे सचिव सूर्यकांत पवार यांनी केलाय। या मुद्द्यावर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे। राजकीय दबावामुळे कारवाई होत नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची 2021 ते 2025 पर्यंतची जी निवडणूक आहे ती बेकायदेशीरपणे केली आहे, बोगस केलेली आहे असे महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे सचिव यांनी आरोप केला आहे। आता माझ्यासोबत ते सचिव आहेत। सर, नेमकं तुम्ही हा आरोप का करताय, म्हणजे काय कारण आहे? कारण की ही जी संस्था आहे ही धर्मदायिकांच्याकडे नोंदणीकृत संस्था आहे, त्याच्यामुळं धर्मदायिकांच्या नियमाप्रमाणे आपल्याला सर्व या संस्थेचं काम करायला लागतं। परंतु महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची जी 21 ते 25 ची निवडणूक झाली होती ती 13 ते 17चा बदल अर्ज नामंजूर झाल्यामुळे ती जर इलेक्शन घ्यायची होती तर त्यांना माननीय धर्मदायिकांची परवानगी घेणं काळाची गरज होती। परंतु अशी कुठलीही त्यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिकची इलेक्शन घेताना धर्मदायिकाकडून त्यांनी घेतलेली नाही। त्याच्यामुळं त्यांनी जी इलेक्शन घेतली ती इनलिगल आहे। त्याला आम्ही माननीय धर्मदायिकाकडे चॅलेंज केलं। त्यांच्या तो बदल अर्ज जो दाखल होता 21 ते 25 त्या बदल अर्जाला चॅलेंज केल्यानंतर त्याची सुनावणी वगैरे बरीचशी काय झाली आणि त्याच्यानंतर आता 17 ऑक्टोबर 2025ला त्याचा निकाल लागला की ती जी चेंजर रिपोर्ट त्यांनी दाखल केला तो इनलिगल आहे, म्हणजे त्यांची जी झालेली इलेक्शन इनलिगल आहे। हाच आमचा मुद्दा आहे आणि तेच आज आम्ही तुमच्या समोर येऊन सगळ्यांना दाखवतो की बाबा ही जी इलेक्शन झाली ही इनलिगल आहे। त्याच्यामुळे आता आम्ही याच्या विरुद्ध माननीय हायकोर्टामध्ये गेलेलो आहोत की आता जी इलेक्शन घेतली आता 29 ते 25 ते 29 साठी त्यांनी इलेक्शन डिक्लेअर केली, पण ती झाली नाही। निवडणूक अधिकारी नेमले होते त्यांनी पण ही इलेक्शन झाली नाही असं डिक्लेअर केलेलं आहे, त्यांचा आदेश आहे। तरी पण आता हे लोकांनी मिटिंग ठेवली तर एजेम कुठली घ्यायची असताना तर ते कार्यकारिणी तर पाहिजे ना, तुमची कार्यकारिणीच अस्तित्वात नाहीये, मग तुम्ही एजेम कोणाची घेताय? तर हे होते महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे महासचिव। त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि 2 ते 3 दिवसात हा निकाल येणार आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात आले आहे। पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट। आज शिवाजीनगर पुणे येथील साखर संकुल परिसरात सहकार संकुल प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाबाबत बैठक पार पडली आहे। या बैठकीत प्रस्तावित इमारतीचे आराखडे, आवश्यक सुविधा आणि कामाच्या प्रगतीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर आढावा घेण्यात आलाय। तसेच त्यांनी सहकार क्षेत्राशी संबंधित इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधलाय आणि नियोजन अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आवश्यक त्या सूचना व निर्देश दिलेत। खासदार क्रीडा महोत्सवाअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे शूटिंग स्पर्धा अत्यंत शांत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली आहे। लक्ष्यापासून काही मीटर अंतरावर उभे राहत खेळाडूंनी घेतलेली अचूक पोझिशन, श्वास रोखून मारलेला नेमका शॉट आणि टार्गेटवर उमटलेला परफेक्ट पॉइंट या प्रत्येक क्षणानं प्रेक्षकांसह परीक्षकांनाही प्रभावित केलंय। स्थिर शरीर, संयम आणि तंत्राचा सुंदर समन्वय असलेल्या खेळानं खासदार क्रीडा महोत्सव स्पर्धेची रंगत आणखी वाढली आहे असा अविस्मरणीय अनुभव केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलाय। या बातमीसह वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग,
नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। राज्यातील बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाचं मार्गदर्शन केलंय। शेतकऱ्यांच्या घराघरात जाऊन योग्य मार्गदर्शन करण्याचं काम कृषी विभागाकडून सुरू आहे असं भरणे यावेळी म्हणाले। हवामान बदलाचा शेतीवर परिणाम होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याचं मार्गदर्शन कृषी विभागाकडून दिलं जात असल्याची माहिती भरणे यांनी दिली आहे। दरम्यान राजकीय संदर्भातही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे। पक्षनिष्ठेला 100% महत्त्व आहे असं देखील भरणे यावेळी म्हणाले। गोष्टी करणं गरजेचं आहे, त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे ही काळजी आमचा कृषी विभाग हा प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या दारोदारी जाऊन बांधावरती जाऊन एक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आमचा कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू आहे। निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना मी एवढं सांगतो की आता हवामान बदलामुळं थंडी पडते, अतिवृष्टी होते, पाऊस जादा पडतोय, दुष्काळ पडतोय, त्यामुळं थोड्या काही गोष्टी याला सगळ्यांना सामोरं जावंच लागेल। शेवटी या गोष्टी सगळ्यांचा एक विचार करून, या संकटाचा विचार करून भविष्यामध्ये माझ्या त्या शेतीवरती त्याचा काय परिणाम होऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे हे कृषी माध्यमाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाते। नवले पूल परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं लागू केलेल्या 30 किलोमीटर प्रति तास वेग मर्यादेच्या निर्णयाला वाहतूकदारांकडून तीव्र विरोध करण्यात आलाय। हा निर्णय सुरक्षेसाठी घेतला असला तरी तीव्र उतारावर जड माल वाहतूक ट्रकना इतक्या कमी वेगानं चालवणं म्हणजेच ब्रेक फेलला आमंत्रण असल्याचा गंभीर सवाल वाहतूकदारांनी उपस्थित केलाय। राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयात नैसर्गिक शेती परिषदेचं उद्घाटन केलंय। यावेळी रासायनिक शेतीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचं राज्यपालांनी म्हणलंय। पुढील पिढ्यांचं आरोग्य वाचवण्यासाठी फॅमिली डॉक्टरपेक्षा नैसर्गिक शेती करणारा शेतकरी अधिक महत्त्वाचा ठरेल असं ते म्हणाले। पारंपरिक वाणांचे संरक्षण आणि त्यांच्यावर अधिक संशोधनाचीही गरज त्यांनी व्यक्त केली आहे। पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी संस्थेत उष्णकटिबंधीय हवामानशास्त्रावरील आंतरराष्ट्रीय चर्चेचं उद्घाटन करण्यात आलंय। 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान पार पडणाऱ्या या परिषदेत देश विदेशातील हवामान तज्ज्ञांनी उपस्थिती लावली आहे। या महत्त्वाच्या परिषदेला पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन, हवामान विभागाचे डीजी डॉक्टर एम मोहापात्रा, IITMचे संचालक डॉक्टर ए सूर्यचंद्र राव तसेच IMSचे अध्यक्ष डॉक्टर आनंद शर्मा आणि डॉक्टर मिलिंद मुजुमदार यांची विशेष उपस्थिती आहे। हवेली तहसीलदार कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यात आल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। शिवप्रेमींच्या विरोधानंतर हा पुतळा पुन्हा हवेली तहसील कार्यालयात पुनर्प्रस्थापित करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके, शिवसेना ठाकरे गट पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि शिवप्रेमी उपस्थित होते। ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्वी होता त्याच ठिकाणी तो पुन्हा बसवला नाही तर आंदोलन सुरू राहील असा इशारा शिवप्रेमींनी दिला होता। या बातमीसह वेळ झाली आहे पुणे प्राईम मध्ये। इथेच थांबायची, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।